सक्षम हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतलं पेट्रोल. नांदेड शहरातील सक्षम ताटे हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. जातीय वादातून झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेनं राज्यभर संतापाची लाट उसळली. नांदेड पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. मात्र अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचे इंस्टाग्राम अकाउंट अजूनही लाईव्ह असल्याचं निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. संबंधित अकाउंटचे नाव हिमेश मामेडवार 302 हिम्या शूटर असं असून या अकाउंटवर आरोपीच्या हातात बेड्या घातलेले, पोलिसांच्या हातात हात घातलेले फोटो पोस्ट करण्यात आलेत. आता याच प्रकरणावरून मृत सक्षमच्या आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. खळबळ उडालेली आहे. नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची प्रेमसंबंधातून हत्या झाली. या प्रकरणात 2 पोलीस कर्मचारी हे आरोपी करून त्यांना अटक करा अशी मागणी सक्षमच्या कुटुंबियांनी केली. याच मागणीसाठी आज मृत युवकाच्या आईसह प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने पोलिसांनी तातडीने त्यांना आवर्ते घेतले, त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणाव पसरला. यावेळी स्थानिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नांदेड.